राहुरी निवडणूक असो किंवा कुठलीही निवडणूक ग्रामीण भागातली असो, त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराचे मुख्य मुद्दे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीच्या प्रश्नाबाबत किंवा शेतकऱ्यांच्या बाजारभावाच्या बाबत हे मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे आहेत या भागातील. तुम्ही आज जर पाहिला असेल, आज शेतीमालाचे एकदम भाव ढासळलेले आहे. या शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही दिल्लीमध्ये ज्यावेळेस संसदेमध्ये आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ज्या वेळेस संधी मिळेल त्यावेळेस आम्ही दिल्लीमध्ये आंदोलन त्या ठिकाणी करत असतो. बऱ्याच वेळा आम्ही कांद्याचे भाव ढासळल्यानंतर कांद्याचे माळा गळ्यात घालून आंदोलन त्या ठिकाणी केलेले. दूध दरवाढीच्या बाबत असो किंवा निर्यातीच्या संदर्भातले काही प्रश्न उपस्थित झालेत, आम्ही त्या ठिकाणी आंदोलन 100% करत असतो. शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली, हे सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे निश्चित या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. निवडणुकीमध्ये तर्कवितर्क त्या ठिकाणी काढला जात असतो. त्यामुळं राजकारणामध्ये चर्चा तर झालीच पाहिजे आणि चर्चा होत असते. तनपुरेंनी ईडीच्या नोटीसमुळे नाही, तसा काही प्रकार नाही. शेवट त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय होता. व्यक्तिगत निर्णयाशी आपण त्या निर्णयाला छेडछाड करणं चुकीचं आहे. शेवट निवडणूक ही दिवसाला बदलत असते, प्रत्येक क्षणाला निवडणुकीचं चित्र बदलत असतं. त्यामुळे जे होईल ते सकारात्मक होईल आणि तुम्हा सर्वांसाठी एक शॉकेबल न्यूज या विधानसभा मतदारसंघामध्ये असेल. ही माझी कुठली अशी चर्चा झालेली नाही, पण मी एकच सांगू इच्छितो आपल्याला का या निवडणुकीमध्ये निश्चित ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने आणि शेतकऱ्यांनी ती निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारा या राज्यामध्ये नव्हे या देशामध्ये एकमेव नेता होऊन गेला, ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब. एकाच वेळेस 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली. त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निश्चित या ठिकाणची मायबाप जनता शेतकरी जनता त्यांच्या विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवाराला गोविंदांना मुकाट्यांना निवडून देतील, हा या ठिकाणी खात्री आणि विश्वास आहे. सरकार लोकांना त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जर पाहिला असेल तर गॅसचा इतका मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. काही ठिकाणी गॅसच्या डबल रेट सुद्धा आकारले जातात. त्यामुळे गॅसचा तुटवडा हा 100% आहे, तो कोणी टाळू शकत नाही. 40 मंत्री येतात, सीएम येतात, याचा अर्थ हाच आमच्या निवडणुकीच्या उमेदवाराचा विजय आहे. ज्यावेळेस तुम्हाला एवढ्या ताकदीने पक्षालाच एका निवडणुकीमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातल्या उमेदवाराच्या विरोधात यावं लागतं, याचा अर्थ ही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेतली त्यावेळेस निश्चित त्या निवडणुकीचे चित्र बदलल्याशिवाय राहत नाही. काही लोकांना आजही कुठली निवडणूक असली किंवा कुठली पण सभा असो, म्हणजे ती एखाद्या निवडणुकीची असो, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, एखाद्या व्यक्तीवर टीका केल्याशिवाय होत नाही. काल परवा कुठंतरी एका कार्यक्रमामध्ये सन्माननीय एका नेत्याने अशी टीका केली की या जिल्ह्यातील एक असा नेता आहे का तो प्रत्येक ठिकाणी दिसतो. मग खरात प्रकरण असो, माझं त्यांना हेच सांगणं आहे, आपल्या घरातले लोक फार खरातांची देवपूजा करण्यापर्यंत ते होते, आधी ते शोधा ते कुठं होते, मग दुसऱ्यावर टीका करा. कारण खरात प्रकरणाशी नगर जिल्ह्यामध्ये जास्त संपर्क संबंध कोणाचा होता, तो विखे कुटुंबाचा होता. विखे कुटुंबातील पार त्या काका कोयटे असो किंवा इतर सगळ्या लोकांचा संपर्क होता, हेच ते विसरले, याचा अर्थ असा आहे. त्यामुळे माझी आपल्याद्वारे त्यांना विनंती, या आधी घरातले लोक कुठल्या कुठल्या फोटोत हे तेच चेक करा, मग टीका करा.